आजच्या काळाकडे पाहिले तर मुलीला शिक्षण देणे म्हणजे फारसे महत्त्वाचे वाटत नाही. मुलाच्या शिक्षणाइतकेच मुलीचे शिक्षणास स्वाभाविक होऊन बसले आहे. पण तो काळ तसा नव्हता. एखादी मुलगी नुसती मराठी पुस्तक हातात घेऊन बसली तरी त्याचा केवढा अट्टहास केला जात असे. मग इंग्रजी शिकणे तर दूरच राहिले. मुलीने शाळेत जाणे म्हणजे त्यावेळी एक भयंकर पाप समजले जात असे. अशा परिस्थितीत माझे शिक्षण चालले होते. वर्षातले माझे बरेच दिवस ताईच्याच घरी जात असत. माहेरी जाणे बहुतेक क्वचितच होई. सवयीने मला ताईच्या घरी विशेष आपुलकी वाटू लागली होती आणि खऱ्या माहेराबद्दल तितकाच परकेपणा वाढत चालला होता. म्हणजे माझे आईबद्दल प्रेम कमी झाले होते असे मुळीच नाही. बाबा जरी माझ्याविषयी उदासीनच असत तरी मला संस्कृत शिकवण्याचे वचन त्यांनी मुळीच सोडले नाही. 2-3 वर्षात माझी संस्कृतची तयारी चांगलीच झाली होती आणि भागवतासारख्या ग्रंथातील श्लोकांचे भाषांतरही मी सहज करू शकत असे. माझ्यावर आभाळ कोसळल्यापासून आईची वृत्ती मात्र पूर्वीच्यासारखी राहिली नव्हती. ती जरी अगदीच भ्रमिष्ट झाली नव्हती तरी तिच्या मेंदूवर काहीतरी विलक्षण आघात झाला आहे हे थोड्याशा सहवासात कुणाही पूर्वपरिचिताच्या सहज लक्षात येत असे. त्यावेळी मी माहेरी आले होते. मी ज्या दिवशी माहेरी आले त्याच दिवशी बनीला मुलगा झाल्याची हकीकत मला कळली. मी बनीला भेटायला मुद्दाम तिच्या घरी गेले. बनीला बाळंतीण होऊन 20-21 दिवस होता. मी जाताच तिने आपले मूल पुढे केले. मी अगदी हलक्या हाताने मुलाला मांडीवर घेतले. मुलाला स्पर्श करताच माझ्या मनात विचारांच्या विलक्षण लहरी उठू लागल्या. मूल जरी अगदी गुटगुटीत नव्हते तरी त्याचा चेहरा मोठा मोहक असून हसरा होता. त्या मुलाच्या स्पर्शाने माझ्या हृदयात अगदी अननुभूत अशी भावना उत्पन्न झाली. ती बाळंतिणीची खोली, तो पाळणा, त्या शेगड्या, तो ओव्याचा वास, काळजाने भरलेला तो बनीचा चेहरा, ह्या सर्व उपकरणांचा माझ्या मनावर अगदी चमत्कारिक परिणाम होऊ लागला. हृदयात धडकी भरल्यासारखे झाले. हात थरथर कापू लागले. बनी म्हणाली, "इकडे दे त्याला, पाडशील बिडशील कदाचित." बनीच्या ह्या उद्गारात अशी काही सोज्वळ मोहकता आली होती की मला तिचा मत्सर वाटला. मी मूल परत दिले, पण त्याला पुन्हा घ्यावेसे असे मला वाटू लागले. मी बनीला म्हटले, जरा दे पाहू पुन्हा, दे, आता नाही माझा हात कापायचा. पहिल्यानं मला उगीच भीती वाटली. बनीने मूल माझ्याकडे परत दिले. ती गालातल्या गालात खुदकन हसली. त्या हसण्यात पोरकटपणा नव्हता. ती पूर्वीची चिटवळ बनी आता राहिली नव्हती. तिच्या चेहऱ्यावर विलक्षण गंभीरपणा आला होता. मातृत्वाची जाणीव तिच्या हृदयात उत्पन्न झाली होती का? मी तिला अगदी पोरकट वाटले का? मी मुलाला घेऊन सारखी त्याच्याकडे पाहत राहिले. माझ्या डोळ्यांची तृप्ती होईना. मूल साऱ्या डोळ्यात साठवून घेऊ की काय असे मला वाटू लागले. त्याला जवळ घ्यावे, अगदी हृदयाशी कवटाळावे. आणखी काय? इतक्यात मूल रडू लागले. बनी म्हणाली, "इकडे आण त्याला, पाजायची वेळ झाली." मी मूल बनीच्या मांडीवर दिले आणि तिने त्याला पदराखाली घेतले. मी घरी जायला निघाले त्यावेळी बनी म्हणाली, "अजून मला महिना झाला नाही. घरी जाताच लुगडं बदलायची आठवण आहे ना, की तीही विसरली आहेस इंग्रजी शिकताना?" मी हसत म्हटले, "मुळी माहीतच नव्हती, ती गोष्ट विसरणार कुठून? साऱ्या जन्मात बाळंतिणीच्या खोलीत ही मी पहिल्यांदाच आले आहे." बनी एक दीर्घ निश्वास सोडून म्हणाली, "होय, खरंच ते." मी घरी परत आले पण माझे चित्त ठिकाणावर नव्हते. आईने विचारले, "कुठं गेली होतीस?" मी बनीच्या मुलाला पाहायला गेल्याचे सांगितले. आई जरी काही बोलली नाही तरी तिला माझे हे जाणे आवडले नाही असे तिच्या मुद्रेवरून वाटले. त्या रात्री रामायणातील काही श्लोक बाबा मला समजावून देत होते. माझ्या दुर्दैवाने ती रामजन्माचीच कथा होती. त्या कथेच्या वाचनाने माझ्या हृदयात पुन्हा दुपारची आठवण जागी झाली. पुन्हा ते मूल माझ्या नजरेसमोर दिसू लागले. कौसल्येने रामाला कसे मांडीवर घेतले असेल, वार्धक्यात झालेल्या त्या मुलाचे दशरथाने कसे कौतुक केले असेल, याची जिवंत चित्रे माझ्या नजरेसमोर उभी राहून मला कासावीस करू लागली. धडा संपला आणि मी बिछाण्यावर जाऊन पडले, पण माझा डोळ्याला डोळा लागेना. लहान सहान बागडणारी असंख्य मुले माझ्या सभोवार गोळा होऊन गिरट्या घालीत आहेत असा मला भास होऊ लागला. ती मुले गुटगुटीत होती, अगदी बाळसेदार होती, अगदी हसतमुख होती. त्यांना पंख नव्हते,
तरीही ती मुले वर भराऱ्या मारून माझ्या मस्तकावर भिरभिरत होती. त्यातील एका मुलाने येऊन हळूच माझ्या गालाला हात लावला आणि म्हटले, आई. माझ्या हृदयाला थरकाप सुटला आणि मी खडबडून जागी झाले. मस्तक सारखे भणभणू लागले. जीव अगदी कासावीस होऊ लागला. श्वासोच्छवास कोंडल्यासारखा वाटू लागला. काय होते ते माझे मलाच समजेना. त्यानंतर पहाटेपर्यंत मला मुळीच झोप आली नाही. मस्तकात सारख्या विचारांच्या लहरी सुरू होत्या. त्या विचारांचा इथे उच्चारही करवत नाही. मातृत्वाच्या जाणीवेला मी कायमची आचवले या जागृतीने माझ्या हृदयाला धक्का बसला होता. ही कुणाची चूक? बाबांची? आईची? कोणत्या पापामुळे ह्या आत्यंतिक सुखाला मी मुकले? कोणत्या पापाने हा गहजब माझ्यावर कोसळला? कुणाच्या पापाचे हे प्रायश्चित्त मी भोगते आहे? हे अलौकिक सौख्य मला कायमचे पारखे का झाले? की अजूनही ह्याला काही उपाय आहे? पुन्हा मनात आले, ह्याला उपाय आहे. तो एक शब्द मला पुन्हा आठवला. मी ताईच्या घरी पहिल्यानेच गेले होते त्यावेळी तो शब्द मी ऐकला होता. त्या शब्दाचा अर्थ विचारताना सगळीकडून माझी फटफजिती झाली होती. मनातल्या मनात सुद्धा तो शब्द उच्चारण्याची मला लाज वाटली. जळजळीत अक्षरांनी तो शब्द चोहोकडे लिहिलेला माझ्या नजरेसमोर दिसू लागला. कालाच्या उदरात गडप झालेला तो शब्द बाहेर येऊन मला भेवाडू लागला. मी बिछाण्यात सारखी तळमळत होते. त्यामुळे आई जागी झाली आणि मला म्हणाली, मथे, झोप नाही का येत? मी खोल आवाजाने म्हटले, नाही. काय झालं आहे कोण जाणे. कशाला गेली होतीस आज बनीच्या घरी? मला आधी कळतं तर मी तुला जाऊ दिलं नसतं. एकूण आईला हा अंदाज आला तर कसा आला? माझ्या अंतःकरणात तिला कसे शिरता आले? मी उघड बोलले सुद्धा नाही. बनीच्या बाळाचे वर्णनही केले नाही. तिथली हकीकतही बोलले नाही आणि माझ्या मनाची स्थिती मुळीच बोलून दाखवली नाही. असे असता हे आईला कसे कळले? मातृहृदय म्हणतात ते हेच काय? अपत्याच्या आणि आईच्या हृदयात कुठेतरी धागा दोरा जोडलेला असतो का? अपत्याच्या हृदयातले विचार अगदी सहजासहजी आईला कळतात का? आईपासून काहीच का चोरून ठेवता येत नाही? मग तो शब्द आईला कळला असेल का? आई म्हणाली, आता कसलाच विचार करू नकोस. डोळे मिटून स्वस्थ नीच पाहू. आई आपल्या बिछाण्यावरून उठून माझ्या शेजारी येऊन पडली आणि हळूहळू माझे मस्तक थोपटू लागली. मी अगदी लहान मूल आहे असेच आईला वाटले का? अगदी लहानपणी मला झोप यावी म्हणून ती जशी थोपटीत असे तसेच हे आताचे थोपटणे होते. तिच्या त्या थोपटण्याने हळूहळू मला माझ्या वयाची विस्मृती होऊ लागली. मी आईच्या कुशीत शिरले आणि तिनेही मला घट्ट कवटाळून जवळ घेतले. मला वाटले मी अगदी लहान झाले. आईच्या हृदयाच्या स्पर्शाने मला प्रौढपणाची विस्मृती झाली आणि त्या थोपटण्याच्या नादात मी तशीच झोपी गेले. दुसऱ्या दिवशी जागृतीबरोबरच साऱ्या बऱ्या वाईट आठवणीही जागा झाल्या. मी घरातले कामकाज करीत होते, पण बनीचे बाळ प्रत्येक ठिकाणी माझ्या नजरेसमोर दिसत होते. त्या एवढ्याशा चिमुकल्या बाळाने माझी अगदी पाठ पुरवली होती. मला अन्न पाणीही गोड लागेना. माझी ही स्थिती आईच्या ध्यानात आली आणि ती मला म्हणाली, आज तुला असं काय झालं? मी सुस्कारा सोडून आईला म्हटले, आई, ह्याला काहीच का उपाय नाही? आईने आश्चर्यचकित होऊन विचारले, कशाला? मी रडव्या तोंडाने आईला विचारले, आई, रात्री तुला सर्व कळत होतं आणि आता कसं कळत नाही? आई स्तब्ध झाली आणि क्षणभर दगडासारखी निश्चल राहून म्हणाली, नाही, याला काही उपाय नाही आणि म्हणूनच मी अशी रडते आहे. अविचाराने आम्ही तुझा गळा कापला. आता हा कापलेला गळा सांधता यायचा नाही. ब्राह्मणाच्या विधवेचं जीर्ण, हे विधवेचं लाजीरवाणं आयुष्य असंच केर पोतेऱ्यावारी फुकट जायचं. त्याला काही उपाय नाही. दुसऱ्याची सेवा करायची, दुसऱ्याचा संसार करायचा आणि दुसऱ्याच्या सुखानं सुखी व्हायचं. ह्याखेरीज ब्राह्मणाच्या विधवेला दुसरा मार्ग नाही. असे म्हणून आई स्पुंदून स्पुंदून रडू लागली. आई रडते म्हणून आपणही रडावे असे माझ्या मनात आले, पण हुंदकाच येईना. इतक्यात हातात पत्र घेऊन बाबा तिथे आले आणि म्हणाले, पुण्याहून नानासाहेबांचे पत्र आले आहे आणि मथुला आजच्या आज घेऊन येण्याबद्दल निकडीने लिहिले आहे. त्यांची बायको बाळंतीण झाली आहे आणि मथुची यावेळी तिथं फार जरुरी आहे. आई काहीच बोलत नाही असे पाहून बाबा म्हणाले, आज 3 वर्ष झाली
मथुला आम्ही सासरी पाठवली नाही. त्यांचंही बोलावणं आलं नव्हतं. अशा स्थितीत मुलीला माहेरी ठेवल्याबद्दल लोक नावे ठेवतात. तरी ती बहुतेक ताईकडेच असते म्हणून बरं आहे. थोडे दिवस देखील इथं राहिलेली लोकांच्यानं पाहवत नाही. मग तुझं काय म्हणणं? आई म्हणाली, जो इकडला विचार तोच माझा निश्चय. आता त्यांची ती बहीण वारली आहे, घरी दुसरं माणूस नाही. अशावेळी मथुला न पाठवणं योग्य होणार नाही. मग पाठवावी तर, पण दागिन्यांचं काय करणार? मागल्या खेपेला दागिन्यांमुळे तिला किती त्रास झाला त्याची आठवण आहे ना. एकदा वाटतं की लाखाचा जीव गेला तिथं दागिन्यांची काय कथा. पण पुन्हा वाटतं की एकदा का त्या कसाबाच्या हाती दागिने गेले म्हणजे पुन्हा दृष्टीला सुद्धा पडणार नाहीत. ते तिचं स्त्रीधन आहे, तिची त्यांच्यावर सत्ता आहे. दागिन्यांशिवाय पाठवली तर मला वाटतं जाताना काकांच्या गावाकडून जावं, दागिनेही बरोबर न्यावे आणि ते सांगतील तसं करावं. बाबांना हा सल्ला अगदी पसंत पडला. दुसरे दिवशी बाबा मला घेऊन काकांच्या गावी आले. काका, ताई आणि बाबा ह्यांनी बसून दागिन्यांबद्दल मोकळेपणी चर्चा केली. दागिने पाठवून द्यायला ताई संमती देईना. काका म्हणाले, 1,500-2 हजारांच्या दागिन्यांची काय परवा, मरू दे त्याला एकदा दागिने घेऊन. तेवढ्यासाठी पोरीच्या जीवाला त्रास नको. दागिने मिळाल्याशिवाय तो राक्षस तिला घडीभरही सुख लागू देणार नाही. ताई म्हणाली, ते खरं आहे, पण हा आम्हा बायकांच्या हक्काचा प्रश्न आहे. 1,000-2 हजारांच्या दागिन्यांनी काही जन्माची बेगमी होत नाही हे मलाही पटतं. माझ्या जीवात जीव असेपर्यंत मी हिला अंतर देणार नाही. बेहत्तर आहे त्यांनी तिला घरातून घालवून दिली तर. जन्मभर तिचा प्रतिपाळ करण्यासाठी मी कुणाची सुद्धा चाड बाळगणार नाही. ती माझी आहे आणि मी तिची आहे. मी असेन तिथं तिला आसरा मिळालाच पाहिजे. तेही खरं आहे, शिवाय मी तिला अंतर देईन का? पण जिथलं माणूस तिथंच असलेलं बरं. आता कुठं आहे तिथं? आता तिथंचा काही संबंधच राहिलेला नाही. बाबांनी तरी नानांशी उभ्या आयुष्यात कुठे संबंध ठेवला होता? तसंच आता जे काही त्यांना करायचं असेल ते खुशाल करू देत. माझं तर असं म्हणणं आहे की मथुला मुळी पुण्याला पाठवूच नये. बाबा म्हणाले, तसं कसं होईल? वेळ प्रसंग सर्वांनाच आहे. त्यांच्या घरी दुसरं कोणी माणूस नाही, आचारी पाणकी ठेवायची त्यांची ताकद नाही. अशा वेळी मथुला तिकडे पाठवली नाही तर देवाच्या घरी मी गुन्हेगार ठरेन. ताई म्हणाली, आणि अशा वेळी जर तुम्ही मथुला तिकडे पाठवली तर तो चांडाळ तिचे वाभाडे काढल्याशिवाय राहणार नाही. एकदा प्रत्ययच पाहायचा असल्यास खुशाल पहा, पण दागिने मी तुमच्याबरोबर देणार नाही. असे म्हणून ताई घरात निघून गेली. बाबा काकांना उद्देशून म्हणाले, आता सर्व भार तुमच्यावर टाकला आहे. तुम्ही जे काय योग्य वाटेल ते करा. मी कोणत्याच गोष्टीला हरकत घेणार नाही. दागिने त्यांचे त्यांना द्यायचे असले तर त्यालाही माझी हरकत नाही. एका अर्थी तिचं म्हणणं मला खरं वाटतं. दागिन्यांची काही मोठीशी किंमत नाही हे जरी खरं असलं तरी पुढे पॉलिसीचा प्रश्न येणार. म्हातारी मेल्याचं दुःख नाही, पण काळ सोकावतो. तुम्ही आम्ही सारे हिच्या आयुष्याला थोडेच पुरून उरणार आहोत. काहीतरी तिची स्वतंत्र व्यवस्था केलीच पाहिजे. आहे काय ते एक घर, शेतीवाडी, जमीन जुमला काही नाही. नुसतं घर घेऊन काय चाटायचं आहे? ते तेवढे बँकेतले रुपये, पॉलिसी आणि दागिने, एवढाच काय तो हिला आधार आहे. एवढ्याच्या जोरावर सारं आयुष्य कंठायचं. पण हेच जर मुळी हातचं गेलं तर हिचे हाल पुढं कुत्रा खाणार नाही. त्या मांगाच्या घरी जन्मभर राबत हिला मरावं लागेल. तेव्हा शास्त्री बुवा, तुम्ही असं करा, तुम्ही गावी जा, मी मथुला घेऊन पुण्याला जातो. काहीतरी कारण काढून तिथं काही दिवस राहतो आणि नानाला थोडीशी हुलकावणी दाखवून परत येतो. तोपर्यंत तुम्ही त्यांच्याशी कोणत्याही प्रकारचा पत्रव्यवहार करू नका. नुसत्या खुशालीपेक्षा अधिक काही लिहायचं नाही. त्यांनी काही लिहिलं तर त्याला काही उत्तर द्यायचं नाही, असा अगदी पक्का निर्धार करून ठेवा. ही कायद्याची त्रांगडी मोठी बिकट असतात. पत्र लिहिण्यात कुठं काही जरी गुंतून गेला तर पुढं फार जड जाईल. दुसऱ्या दिवशी बाबा आपल्या गावी गेले. काकांची योजना ताईलाही पटल्यामुळे काका व मी पुण्याला निघून आलो. माझ्याबरोबर काका आलेले पाहताच नानासाहेब आश्चर्यचकित झाले. मनातला जळफळाट तसाच दाबून हसण्याचा खोटा आव आणून ते म्हणाले, वाह भास्करराव, वहिनीला घेऊन तुम्ही याल ही मला कल्पनाही नव्हती. तसं कळलं असतं तर गोदूबाईलाही बरोबर घेऊन यायला सांगितलं असतं. बाकी त्यात काही आश्चर्य नाही म्हणा. तुमचं घर म्हणजे हल्ली वहिनीचं माहेरच झालं आहे. नानासाहेब पुढे लघळपणाने म्हणाले,
आता आलातच आहात तसे 4 दिवस राहून जा. अक्का गेल्यापासून घर कसं खायला येतं. गोधू आली असती तर बरं झालं असतं. ह्यावेळी घरात कोणीतरी वडील माणूस पाहिजेच होतं. लीलेच्या लग्नाच्याही मी हल्ली खटपटीत आहे. ह्या वर्षी तरी तिचं लग्न ठेवता येत नाही. तुम्ही इथं असलात म्हणजे 4 स्थळं निवडणं सोपं जाईल. तेवढा माझा भार हलका होईल. 4 दिवस का? मी चांगला 2 महिने इथं राहणार आहे. अवधी बराच आहे. लग्नाचंही काही जुळतं का पाहू. बाकी माझ्या मते अजून काही तिचं लग्नाचं वय झालं नाही. नानासाहेब आश्चर्यचकित होऊन म्हणाले, अजून लग्नाचं वय झालं नाही म्हणजे तिचं वय काय आहे असा तुमचा समज आहे? 16 वर्ष तर खास नव्हे. नानासाहेब हसत म्हणाले, आले तुमचे हे आगरकरी विचार. आमच्या इथं हे असलं मुळीच खपायचं नाही. आम्ही अगदी टिळकांचे अनुयायी आहोत. टिळकांचे अनुयायी आहात म्हणूनच म्हणतो की तुमच्या लिलीच्या लग्नाचं अजून वय झालं नाही. टिळक भलत्या रूढींना चिकटून राहणारे आहेत असा तुमचा समज असेल तर तो साफ चुकीचा आहे. ते तुमच्यापेक्षा मला जास्त कळतं. आम्ही सदोदित त्यांच्या सहवासात राहणारी माणसं. त्यांचे आणखी आमचे विचार अगदी एकजीव झालेले. त्यांच्या हातून निघालेली प्रत्येक ओळ आम्हीच जगाला देत असतो. गाईच्या आचळाजवळ गोचीड देखील पुष्कळ असतात. ह्या वाक्याने नानासाहेबांना राग आल्यासारखा दिसला, पण तो गिळून ते म्हणाले, भास्करराव, तुम्हीच हे बोललात म्हणून सहन करून घेतो. दुसरा कोणी बोलला असता तर त्याला केसरीच्या भाषेत उत्तर दिलं असतं. पण जाऊ द्या, उगीच वादविवाद कशाला. लीलेच्या लग्नाचा भार काही तुमच्यावर नाही. ते जोखीम आहे माझं मी पाहून घेईन. तुम्ही फक्त मुलगा पसंत करण्याची कामगिरी पत्करा म्हणजे झालं. जी गोष्ट मला पसंत नाही ती दुसऱ्याला बरं वाटावं म्हणून देखील मी कधी करणार नाही. बाकी 2 महिने मला इथं राहिलंच पाहिजे. कोर्टात माझं काही महत्वाचं काम आहे, त्याला सहज इतका वेळ लागेल. बरं, लीलेला शाळेत घातली आहे का? नानासाहेब त्रासिकपणाने म्हणाले, हो, जाते आहे शाळेत. आता शाळेतच गेली आहे. खरं म्हणाल तर मी तिला शाळेत पाठवणार नव्हतो, पण गोदीनंच हे वेळ तिच्या डोक्यात भरवून दिलं. इतर मुलं शाळेत जाताना रडतात, पण ही पोरटी शाळेत जाण्यासाठीच हट्ट धरून बसू लागली. अगदी त्रासच देऊ लागली तेव्हा शाळेत पाठवू लागलो. त्यानंतर ह्या विषयासंबंधी विशेष काही बोलणे झाले नाही. मी आले तेव्हा जाऊबाईंना बाळंतीण होऊन 4 दिवस झाले होते. मुलगा अगदी नक्षत्रासारखा होता. त्याला घेऊन मी घटका वेड्यासारखी बसत असे. त्याचे न्हाणे धुणे मीच करीत असे. सुईणीलाही हात लावू दिला नाही. माझी मुलाविषयीची ही कळकळ पाहून जाऊबाईंनाही बरे वाटे. हा म्हणता 1 महिना निघून गेला. जाऊबाई विहिरीला शिवून घरात आल्या तरीही घरचे सर्व कामकाज मीच करीत असे. घरात काका असल्यामुळे नानासाहेबांच्या तोंडाला बराच आळा बसला होता. दागिन्यांविषयी त्यांनी स्वतः असे मला काहीच विचारले नाही. एके दिवशी जाऊबाई मात्र म्हणाल्या, तुझे दागिने कुठे आहेत? बरोबर आणले आहेस की माहेरीच ठेवले आहेस? मी खरी हकीकत सांगितली त्यावेळी जाऊबाई म्हणाल्या, काकांना तरी ह्या नसत्या पंचायती कुणी सांगितल्या होत्या? तुझ्या बाबांनी दागिने बरोबर घेतले आणि काकांनी ते आपल्याकडे ठेवून घेतले. याचा अर्थ काय? समज उद्या काकांनी ते दागिने खाल्ले तर तू काय करशील? काका असं काही करतील असं मला वाटत नाही. देवानं त्यांना मुबलक पैसा दिला आहे. विधवेच्या दागिन्यांचा ते कशाला अपहार करतील? आणि समजा त्यातून त्यांनी खाल्लेच तर मला काय त्याचं? मला थोडेच अंगावर घालायचे आहेत ते. आता कुठंतरी जायचे ते तिथं जातील. जाऊबाई कपाळाला आठ्या घालून म्हणाल्या, म्हणजे आम्ही तुझे दागिने खाणार आहोत असं तुझं म्हणणं आहे की काय? मी कशाला असं म्हणू, पण गेल्या खेपेची हकीकत मी काही अजून विसरले नाही. तो विषय तेवढाच राहिला. पुन्हा दागिन्यांसंबंधी कुठेच काही बोलणे निघाले नाही. दुसऱ्या दिवशी काकांनी एका नवीनच विषयाचा उपक्रम केला. नानासाहेब हापिसातील गप्पा सांगण्याच्या मोठ्या खुशीत आले होते. काकाही त्यांना मधून मधून खुलवीत होते. बोलता बोलता काका मध्येच एकदम म्हणाले, मथुला इथल्या इंग्रजी शाळेत घालावी अशी माझी इच्छा आहे. मी तिची 3 बुकं करून घेतली आहेत. इथं सहज 4थीत बसवता येईल. तिचा संस्कृतचा अभ्यास कॉलेजला पुरेल इतका झाला आहे. इतिहास, भूगोल, गणित हे विषयही मी भरपूर करून घेतले आहेत. त्याचा पुढेही फायदा मिळण्याचा संभव आहे. तुमचं कसं काय मत आहे? ही करत नानासाहेब म्हणाले, म्हणजे आमच्या वहिनी एक पंडिता रमाबाईच आहेत असं म्हणा ना. फक्त बाटायचं तेवढं शिल्लक राहिलं आहे. तेवढ्या बाटल्या की झालाच कुळाचा उद्धार. काकाही ही करत हसत म्हणाले, आधी तुमच्या कुळात बाटल्यानंच तिचा उद्धार झाला आहे
आणखी नवा उद्धार तो काय व्हायचा? जरा गंभीर होऊन काका पुढे म्हणाले, नानासाहेब, आमच्या हिंदू मुली म्हणजे तुम्ही समजता काय? नुसतं रमाबाईचं नाव कशाला घेता? तुम्ही पुणेकरांनी छळलं नसतं तर रमाबाई ख्रिस्ती कशाला झाली असती? आनंदीबाई जोशींचीच हकीकत घ्या. अमेरिकेला राहून MD होऊन आली, पण नुसता पोशाख सुद्धा तिनं बदलला नाही. विलायती कपड्यांची तिनं एक चिंधीही वापरली नाही. मग अभक्ष्यभक्षणाची गोष्ट दूरच. अमेरिकेच्या लोकांना तिनं हिंदू केलं. तिथल्या बायकांना लुगडी नेसवली, कुंकू लावलं. हिंदूंच्या कुंकवांचा टिळा पाताळच्या अमेरिकन बायांच्या मस्तकी पहिल्यानेच लावणाऱ्या त्या साध्वीचं चरित्र आठवलं म्हणजे आमच्या हिंदू मुलींच्या चारित्र्याबद्दल अभिमान वाटू लागतो. ज्या प्रांतात जाऊन राजवाड्यासारखे पुरुषही चेकाळले, तिथं एक 18 वर्षाची मुलगी मिशनरीशी टक्कर देऊन 4 वर्ष राहून परकीयांना हिंदू करून आली. काय करू? ईश्वरानं मला तेवढं सामर्थ्य दिलं असतं, तेवढी सत्ता दिली असती तर मथुला मी खास अमेरिकेला पाठवली असती. नानासाहेब आंबट तोंड करून म्हणाले, खरं आहे, आमच्या आर्य स्त्रियांचं चारित्र्य तसंच उज्ज्वल आहे. सीता पहा, सावित्री पहा, दमयंती पहा. थांबा, दमयंतीचं नाव घेऊ नका. ती पुनर्विवाहाला तयार झाली होती. पुन्हा तोच शब्द. माझ्या काळजात धस्स झाले. त्या गोष्टी प्रक्षिप्त आहेत. काशीनाथ शास्त्री लेल्यांना विचारा, पांगारकरांना विचारा, ते तुमची खात्री करून देतील. पुराण कालाशी मला काही कर्तव्य नाही. मी वर्तमान कालाकडे पाहणारा मनुष्य आहे आणि तुम्ही नुसते वर्तमानपत्राकडे पाहणारे मनुष्य आहात. वर्तमान काल आणि वर्तमानपत्र यांच्यात जमीन आसमानाचं अंतर असतं. तितकंच अंतर तुमच्या आमच्यातही आहे. काकासाहेबांचे हे उग्र स्वरूप पाहून नानासाहेब हटले. तरीही थोडासा चिमटा घेण्याच्या उद्देशाने म्हणाले, आणि तितकंच अंतर तुमच्या आमच्यात आहे, कारण आम्ही पुण्यात आहोत आणि तुम्ही कोकणात असता. काका हसत हसत म्हणाले, तसं का म्हणा ना, पण तुम्हीही कोकणातच होता हे विसरू नका. तुमची मुंज ही कोकणातच झाली होती आणि मी त्यावेळी तुमच्या मुंजीला हजरही होतो. नानासाहेब हसत हसत म्हणाले, ते खरं आहे, पण आता कोकणशी आमचा काय संबंध राहिला आहे? जाऊ द्या, उगीच वादविवाद कशाला? हा अप्रिय विषयच नको. बरं तर, हा तुमचा अप्रिय विषय बंद करून मी आता माझ्या प्रिय विषयाकडे वळतो. मी आज त्या शाळेच्या हेडमास्तरणीला भेटून आलो. पलीकडच्या घरातील एक मुलगी शाळेत जाणारी आहे. तिची मथुला सोबत होईल. तिनं शाळेत जावं अशी माझी इच्छा आहे आणि तिलाही त्याची आवड आहे. तुम्हाला कदाचित आवडत नसेल तर माझ्यासाठी सहन करा. तिला शाळेत जाऊ द्या. कुणी नाव ठेवू लागलं तर माझं नाव सांगा. तुमचं नाव सांगून काय होणार? तुम्ही राहाल तिकडे कोकणात आणि इथं तोफेच्या तोंडी सापडणार आम्ही. आम्हाला लोक तोंड वर काढू देणार नाहीत. तुमच्या शेजारचीच मुलगी हायस्कुलात जाते. ती माणसं काही माना खाली घालून राहत नाहीत. असं पहा, तुमच्या वहिनीचं मन सध्या दुखवू नका. तिची शिकण्याची सध्या हौस आहे. बिचारी अगदी निराश्रित झालेली. ह्यावेळी तिची ही हौस पुरवलीत, अगदी तुमच्या मर्जीविरुद्ध पुरवलीत तर तिच्यावर उपकाराचा तेवढाच बोजा राहील. आणि ह्या पुढील भाषण अगदी एकमेकांच्या कानाशी लागून होत होते. ते मला ऐकू आले नाही. बराच वेळ हे कुजबुजणे चालल्यावर नानासाहेब मोठ्याने म्हणाले, ठीक आहे, होऊन जाऊ द्या एकदा तुमच्या मनासारखं. कुणी काही बोललं तर मी तुमच्याकडे बोट दाखवीन आणि आम्ही नामानिराळे राहू. घरच्या कामाची मात्र तिच्याकडून हैगाय होता कामा नये. ते माझ्याकडे लागलं. दुसऱ्या दिवशीपासून मी इंग्रजी शाळेत जाऊ लागले. त्या शाळेत त्यावेळी मुली फारच थोड्या होत्या. त्यातील बऱ्याचशा मुली बाटलेल्या ख्रिस्ती लोकांच्या होत्या. माझ्या शेजारची मुलगी माझ्याच वर्गात होती. तिचे लग्न झाले नसल्यामुळे शेजारची मंडळी तिची नाही नाही ती थट्टा करीत असत. पण ती मनाची मोठी खंबीर होती. कुणाच्याही थट्टेची ती केव्हाही पर्वा करीत नसे. आम्ही दोघी रस्त्याने जाऊ लागलो म्हणजे रस्त्यावरील मंडळी आम्हाला पाहून इतके चमत्कारिक उद्गार काढीत की त्यामुळे पुरुषांबद्दल आम्हाला तिटकाराच उत्पन्न होत असे. त्या भाषणात सभ्यतेचा लवलेशही नसे. अश्लीलपणाची ती परमावधी होती. सुबुद्ध म्हणावणाऱ्या पुरुषांच्या तोंडून इतकी हलकट भाषा येते तरी कशी, याचे मला आश्चर्य वाटे. रस्त्याने जाताना त्यांनी आमच्यावर कागदाचे बोळे किंवा खडे मारावे, खाकरावे, खोट्या शिंका काढाव्या, असे नित्य चाललेले असे. आम्ही रस्त्याने जाताना वर नजर करून पाहतही नसू, पण चुकून एखादे वेळी नजर वर झालीच तर त्यांनी डोळे मिचकवण्यास कमी करू नये. पुरुष जातीचे हे घाणेरडे मासले पाहून मला पुरुष जातीची अगदी शिसारी येऊ लागली. मी शाळेत जाऊ लागल्यानंतर सुमारे 1 महिन्याने काका आपल्या गावी निघून गेले. आता माझ्यावर काय प्रसंग येईल आणि काय नाही याची मला भीती पडली होती.
पण चमत्कार हा की नानासाहेबांच्या वर्तनात फरक झाला नाही. अशा कोणत्या मंत्राने काकांनी त्यांना भारून टाकले होते कोण जाणे. काकांच्या शिकवणीप्रमाणे मी घरकामात कधीच कुचराई केली नाही. घरकामाच्या पायी वारंवार माझ्या अभ्यासाची आबाळ होत असे. तरीही घरकाम आधी आणि अभ्यास नंतर असे व्रत मी चालू ठेवले होते. रात्री केव्हा केव्हा मी लीलेचा अभ्यास घेत असे. एके दिवशी लीला मला म्हणाली, मला इंग्रजी शिकायचं आहे. बाबा काही मला इंग्रजी शाळेत घालणार नाहीत, तूच शिकव ना थोडं थोडं. तिच्या सांगण्याचे मला कौतुक वाटले आणि मी तिला इंग्रजी शिकवण्यास सुरुवात केली. तिच्या पाठीवर इंग्रजी अक्षरांचा धडा पाहून नानासाहेबांच्या पायाची तिडीक मस्तकास गेली. लाथ मारून तिची पाटी फोडून टाकून ते म्हणाले, ऐकलत वहिनी, भास्कररावांच्या शब्दासाठी आम्ही तुमची थेरं चालू दिली आहेत. लोक आमच्या तोंडावर थुंकतात, पण भास्कररावांकडे पाहून आम्ही ते सहन करतो. परंतु माझ्या मुलीने इंग्रजी शिकलेलं मला बिलकुल खपायचं नाही. हे म्लेच्छाचार आम्हाला नको आहेत. तुमच्या तुम्ही मुख्त्यार आहात. तुम्ही काय वाटेल ते करा, पण ही असली थेरं माझ्या मुलीला शिकवू नका. त्या दिवसापासून मी लीलेला इंग्रजी शिकवण्याचे बंद केले. एवढेच नव्हे तर तिचा मराठी शाळेचा अभ्यासही न घेणे मला बरे वाटले. त्या पोरीला मात्र अगदी मेल्याहून मेले झाले. चोरून शिकवण्यासाठी मला ती पुन्हा पुन्हा आग्रह करी, पण मी तिचे बोलणे मनावर घेत नसे. म्हणजे लीलेला शिकवू नये असे मला वाटत होते असे नव्हे, पण माझा नाईलाज होता. तिला चोरून शिकवले असते आणि नानासाहेबांना कळले असते तर तिच्या शिक्षणाबरोबर माझेही शाळेत जाणे बंद झाले असते. नानासाहेब मला इंग्रजी शाळेत जाऊ कसे देतात हेच एक मला मोठे गूढ होते. एके दिवशी नानासाहेब रात्री ऑफिसातून आल्यावर एक पत्र हातात घेऊन माझ्यासमोर येऊन उभे राहिले आणि म्हणाले, हे तुमच्या बाबांचं पत्र आलं आहे. त्यात काय लिहिलं आहे ते तुम्हीच वाचा. पत्र मला आलं आहे का? नानासाहेब चमत्कारिक चेहरा करून म्हणाले, पत्र मलाच आलं आहे, पण ते तुम्हीच वाचा. असं म्हणून पत्र माझ्या अंगावर टाकून ते निघून गेले. मी पत्र हाती घेतले, पण ते वाचित असताना माझा हात थरथर कापू लागला, कारण पत्रावर श्रीकार नव्हता. 2च दिवस ताप येऊन माझी आई कैलासवासी झाल्याचा त्यात मजकूर होता. पत्र वाचताच मी जोराने एक किंकाळी फोडली आणि धाडकन जमिनीवर अंग टाकून दिले. नानासाहेब किंवा जाऊबाई कुणी जवळ सुद्धा आली नाहीत. लिली आणि तिची धाकटी बहीण माली माझी किंकाळी ऐकून धावत आल्या. ते पाहून नानासाहेब म्हणाले, अगं तिला शिवू नका, इकडे या. समाधानाचा एक शब्द बोलणारे देखील जवळपास कुणी नव्हते. आईच्या वियोगाने माझ्या मनाला केवढा धक्का बसला असेल याची कल्पना ह्या कुणालाच का झाली नाही. मी नुसती आई आई अशा हाका फोडीत रडत होते आणि त्या दोघी मुली दारात उभ्या राहून माझ्याकडे टकमक पाहत होत्या. दारातून लीलेने विचारले, काकू का रडतेस, काय झालं? माझ्या तोंडून उत्तर कुठलं येणार. लीलेने आपल्या आईला विचारले, आई काकू का ग रडते? अगदी रुक्ष आणि तुसड्या आवाजाने जाऊबाई म्हणाल्या, तिची आई मेली. मनाच्या कठोरपणाची ही प्रत्यक्ष साक्ष पाहून त्या तशा दुःखावेगात देखील जाऊबाईंचा मला भयंकर संताप आला. नानासाहेब तर काही बोलतच नव्हते. ते एकदा नुसते ओरडले मात्र, लीले चला येऊन जेवायला बसा. काकूची वाट पाहू नका, ती आज जेवायची नाही. मी तशीच त्या बापुडवाण्या स्थितीत आक्रंदत पडले होते. कुणीही माझी विचारपूस केली नाही. रडण्याच्या श्रमाने थकून मी जमिनीवर केव्हा झोपी गेले ते माझे मलाच कळले नाही. दुसऱ्या दिवशी मी तशीच कोपऱ्यात पडून होते. शाळेत जाण्याच्या वेळेस शेजारची मनू आली. त्यावेळी झालेली हकीकत सांगण्याचे मला धैर्यच होईना. मी पत्र तिच्या पुढे टाकले. पत्र वाचताच तिच्या डोळ्यातून टचकन पाणी आले. तिच्या मनात माझ्याशी बसून बोलायचे होते, पण शाळेची वेळ झाल्यामुळे तिला नाईलाजाने जावे लागले. संध्याकाळी शाळेतून आल्यावर रात्र पडेपर्यंत ती माझ्याशी बोलत बसली होती. तेवढाच वेळ काय ते माझ्या जीवाला बरे वाटले. आईच्या वियोगाने माझ्या मनावर काय परिणाम झाला असेल याची कल्पना माझ्यासारख्या एखाद्या बालविधवेलाच होईल. या गोष्टी वर्णनापलीकडच्या आहेत. अशौचाचे दिवस संपल्यावर मी पुन्हा शाळेत जाऊ लागले.